मंडळी नमस्कार. वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टा या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण आज परत भेटतोय आणि पुढच्याच महिन्यात मी लंडनला जाणार आहे, कारण तिथे वीणा वर्ल्डचा एक स्टँड आहे, तो म्हणजे वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट. हे जे जगभरातलं एक ट्रॅव्हल फेअर किंवा ट्रॅव्हल कॉन्फरन्स म्हणता येईल आणि त्यात वीणा वर्ल्ड भाग घेत आहे, कारण आपण जे जे काही फॉरेनर्स आहेत, ज्यांना इंडिया पाहायला आवडतं, त्या लोकांचं स्वागत करण्यासाठी देखील आपल्याकडे एक डिव्हिजन आहे आणि ह्याचसाठी आपण तिथे जाणार आहोत. बरं, दरवेळी लंडनला जायचा चान्स मिळाला किंवा अमेरिकेला, तर सगळ्यात आधी म्हणजे फ्लाइट तिकीट माझी बुक झाली, की लगेच जर मी काही बुक करत असेन, तर ते म्हणजे तिथले थिएटर तिकीट्स. म्हणजे ड्रामा किंवा नाटक आपण ज्याला म्हणतो, ह्याची तिकीटं माझी सर्वात आधी बुक होतात. कारण मला नाटक हा प्रकारच खूप आवडतो. म्हणजे एक आपण म्हणतो, की सिनेमा आहे आणि एक नाटक आहे आणि नाटक हा प्रकार खरंच खूप मजा येते बघायला. भारतात सुद्धा आणि भारताच्या बाहेर सुद्धा. त्यामुळे जिथे कुठे आपण प्रवास करतो, तिथे हे नक्की पाहावं. तर साधारण याच विषयावरून न्यूयॉर्कबद्दल आज गप्पा मारायला आपल्याबरोबर आहे वीणा वर्ल्डचाच जितेश घाग. नमस्कार जितेश. नमस्कार मॅम. जितेश, मला वाटतं माझ्या एवढंच तुला सुद्धा ड्रामा, थिएटर, नाटक ही जी वेगवेगळी नावं आहेत, ज्याला आपण थिएटर म्हणतो, हे तुला सुद्धा तेवढंच आवडतं. आणि खास करून तू एवढ्यात तुला चान्सही मिळाला, की न्यूयॉर्कचं जे ब्रॉडवे म्हणतो आपण, ते तुला भारतात बघायचा चान्स मिळाला. त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. म्हणजे एक जे आपल्याकडे नाटकं होतात, म्हणजे महाराष्ट्रात मुख्यतः नाटकं होतात. मला वाटतं कर्नाटकात होतात, बंगालमध्ये देखील बघायला मिळतात. पण मराठी नाट्य संस्कृती म्हणावी किंवा महाराष्ट्रातली जी नाटकं आहेत, ती खरंच खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप छान आहेत. ते बरीच नॉन मराठी लोकं देखील, ज्यांना मराठी खूप कळत नाही, त्यांनाही बघायला आवडतात. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषा म्हटली तर जगातले 2 हे नाटकांचे प्रयोग म्हणता येतील, हे किंवा डिस्ट्रिक्ट्स म्हणतो आपण त्यांना, जे भाग आहेत, ते एक आहे लंडनमधलं वेस्ट एंड आणि न्यूयॉर्कमधलं ब्रॉडवे. आणि हल्ली तुला न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेचा शो भारतात बघायला मिळाला. सो मला वाटतं थोडंसं त्याबद्दल बोलूया आपण. बरोबर मॅम. मग तुम्ही जसं म्हणालात की नाटक हा प्रकारच इतका रंजक आहे की तो कोणालाही आकर्षित करून घेतो. म्हणजे गोष्टीचं महत्व, गोष्ट ही माणसाला आधीपासूनच फार प्रेरित करत आलेली आहे, आकर्षित करत आलेली आहे. आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात, पाहायला आवडतात. तर स्टोरी हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन असं आपण म्हणू. बरोबर. आणि नाटक आहे हीच गोष्ट आपल्याला आपल्या डोळ्यासमोर जिवंत करून दाखवते. म्हणून साहित्य, नाटक हे जे सगळे प्रकार आहेत हे आपल्याला आधीपासूनच खूप खूप फार जवळचे वाटतात आपल्या आपल्या हृदयाच्या, मनाच्या. एक समाजाचा आरसा म्हणता येईल जितेश, मला वाटतं ह्याला. कारण म्हणजे जे आत्ता हल्ली घडत असतं, हे सुद्धा आपल्याला नाटकात पाहायला मिळतं. आणि काही वेळा प्राचीन गोष्टी असतात, कथा असतात, पुराण कथा असतात. याची ओळख देखील नाटकातूनच होते. आणि मला वाटतं मुख्य कारण हे सुद्धा आहे नाटकं जास्त आवडण्याचं, की आपण जेव्हा एखादा सिनेमा बघतो, तेव्हा तो एकतर्फी असतो. म्हणजे तो सिनेमा सुरू आहे आणि आपण तो बघतो. तो खूप आधी कधीतरी रेकॉर्ड केलेला आहे. नाटक हा जिवंत प्रकार असल्यामुळे बरोबर. आपलं एक इन्व्हॉल्वमेंट आपण म्हणतो ते देखील जास्त असतं आणि बरंचसं उत्स्फूर्त देखील काही-काही वेळा घडतं. म्हणजे तेच नाटक परत पाहिलं तरी ते तसंच असेल असं सांगता येत नाही. त्यात अगदी कदाचित ज्वलंत विषय देखील घेतले जातात आणि त्यामुळेच बरोबर. मला खरंच बरं वाटतं, की नाटक हा प्रकार अजूनही सुरू आहे आणि तो पुढे असाच चालत जावा. पण तुझ्या तुझ्या अनुभवाबद्दल सांग. हो मॅम. तर मॅम नक्कीच. आणि आपल्या महाराष्ट्राला जशी संगीत नाट्याची, संगीत नाटक ह्या प्रकाराची फार समृद्ध परंपरा आहे. पण संगीत मत्स्यगंधा म्हणा, संगीत संशय कल्लोळ हे नाटकं 150-200 वर्षांची याची समृद्ध परंपरा आहे. आणि कितीतरी तासनतास, 6 तास, 7 तास, रात्रभर अशी नाटकं चालायची. आणि असाच एक प्रकार आहे संगीत नाटकाचा वेस्टर्न वर्ल्डमध्ये, आणि तो आहे ब्रॉडवेमध्ये होणारे ब्रॉडवे म्युझिकल्स आपण ज्याला म्हणू, जे संगीत नाटकाचं एक व्हर्जन आपण म्हणू शकतो. आणि असंच मॅम फार लकीली मला रिसेंटली एक ब्रॉडवे म्युझिकल मला मुंबईत पाहायला मिळाला. भन्नाट अनुभव होता अक्षरशः. मी म्हणेन इंडिवा मार्केटिंग नावाची मार्केटिंग कंपनी आहे, एजन्सी, जे न्यूयॉर्क टुरिझम बोर्डना रिप्रेझेंट करतं इथे इंडियामध्ये.
तर त्यांच्याद्वारे काही ट्रॅव्हल एजंटसाठी असा काही तिकीट्स रिझर्व केली गेलेली या शोसाठी. आणि शो होता नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये, जे एक आयकॉनिक व्हेन्यू आता मुंबईमध्ये बांद्रा झालंय, कुर्ला कॉम्प्लेक्स मधलं जिओ जिओ वर्ल्ड वर्ल्ड मध्ये. अतिशय बरोबर. सुंदर कॉम्प्लेक्स झालाय. हो. अगदी. आणि त्याच्या ग्रँड थिएटरमध्ये हा शो होता. अक्षरशः मी म्हणेन मॅम की आम्हाला त्या शोने न्यूयॉर्क, मुंबईत बसल्या बसल्या न्यूयॉर्कला टेलिपोर्ट केलं. आम्हाला एक मिनिटासाठी वाटलं मी न्यूयॉर्कमध्ये पण बसूनच जितेश, पाहतोय तू की काय. शो कुठला बघितलास हे आधी सांग आम्हाला, म्हणजे हो, आम्ही सुद्धा न्यूयॉर्कला टेलिपोर्ट होऊ. बरोबर मॅम. तुम्ही शो पाहिला तो वेस्ट साईड स्टोरीचा, अच्छा. जो मुळात हे नाटक जे आहे ते बसवलं गेलं 1957ला. तर 1957चं नाटक आहे, पण आजही ते इतकं रेलेव्हंट वाटतं आणि ती कलाकार जे आहेत ते इतकं ते जिवंत करतात आपल्या डोळ्यांपुढे. तर तो अगदी अफलातून अनुभव होता. आणि माझा पहिला ब्रॉडवे म्युझिकल पाहण्याचा अनुभव होता. त्याच्यामुळे आय वॉज लाईक ब्लोन अवे. ते सेट्स म्हणा, कारण आणि हे नीता NMACC मध्ये ग्रँड थिएटरमध्ये हा होता शो. आणि ते सेट्स म्हणा, ते कलाकारांचं, आणि मेन म्हणजे लाईव्ह, हे सगळे कलाकार अमेरिकेहून आलेले इथे, ते ऑल व अमेरिकन्स. आणि विथ लाईव्ह म्युझिक, एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता पूर्ण, जो अंडर अंडर द स्टेज जो सेटअप केलेला होता. आणि ते सेट्स म्हणा, डान्सेस, म्युझिक, आणि त्याच्यात गुंफलेली एक स्टोरी, वेस्ट साईड स्टोरी, खूप सुंदर अनुभव होता. तर जितेश, मला ही स्टोरीच मुळात न्यूयॉर्कच्या पार्श्वभूमीवर बांधलेली आहे. त्यामुळे हो, तुला म्हणाला की तुला न्यूयॉर्क दिसलं, हे खरं आहे. आणि बरोबर, म्हणजे आपण स्वतःला लकीच म्हणावं की आपल्याला हे शोज त्या ओरिजिनल फॉर्म मध्ये बघायला मिळतात, म्हणजे त्या मूळ बरोबर. रूपात पाहायला मिळतात. तेच अगदी. कलाकार, असं नाही की त्यांनी कलाकार बदलले. आणि ती हम्म, ती गाणी, ते सुंदर कॉस्ट्युम्स, तो सुंदर हम्म. सेट, नेपथ्य इतकं सुंदर आहे की खरंच मजा येते. पण जितेश, आपल्याकडे तू जर पाहिलं तर हे हल्लीच सुरू झालंय की आपल्याला एक बरोबर, ब्रॉडवे म्युझिकल हे भारतात सुद्धा पाहायला मिळतं. आणि तू म्हणाला बरोबर. तसा एक मराठी नाट्यसंगीत म्हणा, हे सगळं आपण बघतोच आहोत. पण हम्म, एक इंटरनॅशनल लेवलचा म्युझिकल शो हा भारतात हम्म. बघायला मिळणं, हे सुद्धा आपलं नशीब आहे. म्हणजे ते त्यातून अगदी. हे फक्त मुंबईतच घडतं. पण मुंबईतच एका घडतं. वेळेला एकच शो बघता येतो. आणि बरेच वेळा बरोबर. मला असं वाटतं की आपण जेव्हा कुठे प्रवास करतो, म्हणजे जर आपण ऑस्ट्रियाला जात असू तर हम्म, नक्की तिथल्या ऑपेरा हाऊस मधला एखादा ऑपेरा जर बघायला मिळाला तर तो हम्म. पाहावा. आपण जेव्हा बरोबर, लंडनला जातो तर वेस्ट एंड बघावं. आपण जेव्हा न्यूयॉर्कला जातो तर न्यूयॉर्कला इतक्या गोष्टी आहेत पाहण्यासाठी. त्याच्या बरोबरच एखादी संध्याकाळ ही जरूर एका ब्रॉडवे शो साठी ठेवावी. पण ह्या सगळ्याचं नियोजन हे आधी करावं लागतं. बरोबर. आणि तर हे मॅम मला नियोजन ह्याबद्दलच. केलं की तरच ते पाहायला मिळेल. हो. अगदी, अगदी. आणि मग मी जेव्हा ब्रॉडवे पाहत होतो ते मला आपण नाव तर ऐकून होतो, हा मी पहिल्यांदा म्युझिकल इथे पाहिला. पण मला नेहमीच एक उत्कंठा लागलेली की ह्याला ब्रॉडवे का बरं म्हणतात. हम्म. ब्रॉडवे म्युझिकल म्हणजे काय त्याचा अर्थ असेल, ब्रॉडवे असं म्हणून. तर ते मॅम तुम्ही सांगू शकाल का, याचा मागे इतिहास काय आहे? खूपच चांगला मुद्दा तू काढलायस. कारण कधी कधी ही नावं अशी पडतात आणि आपण विचार नाही करत की हे नाव का बरं आलं असेल. आणि आज जेव्हा आपण जातो, म्हणजे ब्रॉडवे हा जो संपूर्ण एरिया आहे न्यूयॉर्कचा, इतर म्हणजे आपल्या मंडळींना टाइम स्क्वेअर हा भाग माहिती असेल. हम्म, मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट मधला जो टाइम स्क्वेअर आहे आणि त्याच्या जवळचे हे सगळे रस्ते, म्हणजे आपण जर एक अमेरिका पाहिलं जितेश, तर सगळे रस्ते हे एकमेकांना पॅरलल आणि परपेंडिक्युलर असे बांधलेले आहेत. म्हणजे कधी कधी मला हम्म, अमेरिकेचे रस्ते पाहिले की असं वाटतं की हे मॅप घेऊन बसले आणि अक्षरशः त्यांनी एखाद्या रुलरनी घेऊन लाईन्स काढल्या. एवढे हम्म. सरळ आणि सोपे बरोबर. रस्ते आहेत ते. आणि न्यूयॉर्क मध्ये आपण जेव्हा फिरतो तेव्हा हो. आपण कुठेही जायला जेव्हा आपल्याला डायरेक्शन्स द्यायचे असतात तेव्हा सुद्धा आपण असंच म्हणतो की वेस्ट साईडला जातोय की ईस्टला जातोय. म्हणजे फिफ्थ अव्हेन्यू हा तिथला एक बरोबर. एकदम फेमस रस्ता आहे. मग तिथून जाताना आपण त्याला क्रॉस होतानाचा अव्हेन्यूला जो रस्ता क्रॉस होतो, म्हणजे 42nd ऑन फिफ्थ, अशा तऱ्हेने बोललं जातं. आणि मग ईस्ट आणि वेस्ट अशी ही रस्त्यांची नावं पडतात. तर तू विचारलं की ब्रॉडवे हे नाव कुठून आलं. आणि ब्रॉडवे जर आपण म्हटलं तर हे रस्त्याचं नाव आहे. आणि हा रस्ता संपूर्णपणे खरं तर मॅनहॅटन आणि न्यूयॉर्कला चिरत जातो. सो तिथे म्हणजे ब्रिटिश आणि इतर डच लोक यायच्या आधी जे तिथले ओरिजिनल अमेरिकन्स होते, ज्यांना आपण इंडियन अमेरिकन्स म्हणतो, नेटिव्ह अमेरिकन्स म्हणतो,
जी तिथली माणसं होती त्यांनी विकास गॅक ट्रेल म्हणजे विकवास गॅक, कदाचित माझा उच्चार नीट होत नसेल, पण विकवास गॅक ट्रेल या नावाचा एक रस्ता कोरला त्या ब्रुशमधून. म्हणजे इथे फक्त फार्मलँड होते. आज कल्पना करायलाही आपल्याला कठीण होतं की न्यूयॉर्क आणि मॅनहॅटन म्हणजे सगळ्यात जगातली हम्म. सगळ्यात मोठी मोठी स्कायस्क्रेपर्स इथे दिसतात. ते एका बरोबर. वेळेला केवळ शेतं होती, स्वॉम्प्स होते, तिथे काहीच नव्हतं. त्यातून या नेटिव्ह अमेरिकन्सनी एक रस्ता काढला आणि त्याचं नाव ठेवलं विकॉस गेट ट्रेल. हा रस्ता इतका मोठा होता आणि इतका मोठा होत गेला की जेव्हा डच लोक तिथे आली त्यांनी हा रस्ता अजून मोठा केला, हा रस्त्याला अच्छा. अजून वाईड केला आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलं हिरेन स्ट्राट. म्हणजे जेंटलमेन्स वे. हिरेन म्हणजे जेंटलमॅन डच भाषेत आणि हा स्ट्राट हा. म्हणजे रस्ता, त्यामुळे हिरेन वेग किंवा हिरेन स्ट्राट असं ह्या रस्त्याचं नाव पडलं, विच वॉज नोन एज जेंटलमेन्स वे. आता अच्छा. जेंटलमेन्स वे आणि ते तसे ते वापरायला लागले. त्यानंतर जेव्हा ब्रिटिश इथे आले की म्हणजे आम्स्टरडॅमला त्यांना सवय होती अशी बोलायची. डच लोकांनी तिथे हाय स्ट्रीट्स ही नावं दिली होती किंवा जेंटलमेन स्ट्रीट ही नावं दिली होती आणि तेच नाव त्यांनी इथे येऊन हा रस्ता मोठा करत करत दिली. त्यानंतर इथे ब्रिटिश आले आणि ब्रिटिश आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की एवढा मोठा रस्ता, म्हणजे रस्ते जनरली छोटे छोटे केलेले असायचे, पण हा एवढा मोठा रस्ता इथे आहे आणि म्हणून त्यांनी अक्षरशः त्याचा लिटरल जे आपण म्हणतो मोठा रस्ता ब्रॉड वे अशा तऱ्हेने हा. या ओके. रस्त्याचं नाव पडलं ब्रॉडवे. काही ठिकाणी अच्छा. त्याला ब्रॉडवे स्ट्रीटही म्हणतात, पण बहुतेक करून जर आपण पाहिलं तर त्याला ब्रॉडवेच म्हणतात. आणि मग हळूहळू इथे प्रगती होत गेली, अर्बनायझेशन झालं. तिथल्या न्यूयॉर्कच्या मेयरनी म्हटलं की तुम्ही इथे या, इथे बघा कसं छान आहे. कारण आधी तिथे फक्त शेतं होती, ते जाऊन तिथे ऑटोमोबिल्स यायला लागले, त्याचे म्युझियम्स झाले आणि मग हळूहळू तिथे वस्ती वाढत गेली. आणि मग आता तर हम्म. आपल्याला दिसतंच की जो संपूर्ण ब्रॉडवे एरिया आहे, मॅनहॅटन आहे, हा. टाइम्स स्क्वेअर आहे, इथे जेवढे वर बघू आपली मान दुखायला लागते, एवढे मोठे मोठे स्काय. अगदी. बट बट दिस इज हाऊ ब्रॉडवे वॉज नेम्ड. हम्म. तर मॅम हा फारच रंजक इतिहास आहे की नाव कसं डिराईव्ह झालं हे ब्रॉडवेचं. आणि मॅम आता मी जेव्हा इथे ब्रॉडवे म्युझिकल वेबसाईट वगैरे पाहिलं तर मी इतका भारावून गेलेलो. मी जस्ट फक्त कल्पना करत होतो की तुम्ही न्यूयॉर्क सिटीमध्ये ऍक्च्युअल ब्रॉडवेमध्ये खूप सारे म्युझिकल्स पाहिलेत. त्याबद्दल आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्या तिकडचे अनुभव. जिथे तिथला अनुभव म्हणजे एक तर तो खूप लवकर बुकिंग करावं लागतं, कारण आपण जेव्हा ठरवतो, अर्थात कधी कधी लास्ट मिनिट सीट्स देखील मिळतात, काहीच प्रॉब्लेम नसतो, मिळून जातात. पण जर आपल्याला हवी ती सीट हवी असेल तर आपण जेवढ्या हम्म. लवकर ठरवू तेवढ्या लवकर बुकिंग करणं गरजेचं आहे. आणि ह्याचं मी एक कारण तुला सांगताना, ब्रॉडवे म्युझिकल आणि थोडासा त्याचा इतिहास ह्यालाही आपल्याला बघावं लागेल, कारण त्यातून ते कळत जातं कसं होतं. सो ब्रॉडवे हा एरिया तयार झाला आणि हळूहळू जसं मी सांगितलं तिथे लोक येत गेले. त्यानंतर इथे सगळ्यात आधी नाटकं व्हायला लागली. सो साधारण 1750 मध्ये पहिलं नाटक हे इथे झालं आणि ते होतं शेक्सपियरच्या ची नाटकं. ही ब्रिटिश आले आणि त्यांच्याबरोबर ते शेक्सपियरची नाटकं ही घेऊन आली. तर नासाव स्ट्रीट जवळपास होतं, तिथे एक साधारण 290 लोक बसू शकतील असं एक थिएटर बनलं आणि द हम्म. बेगर्स ऑपेरा हा पहिला प्ले होता जो तिथे प्ले हो. झाला. आणि अच्छा. त्यानंतर मग 1800 साधारण मला वाटतं 1866 मध्ये वगैरे पहिलं म्युझिकल हे इथे आलं. त्याआधी नाटकं ही केवळ नाटकं होती, त्यात गाणी नसायची. पण साधारण 1866 मध्ये वगैरे पहिलं म्युझिकल हे इथे प्ले व्हायला लागलं. त्यानंतर लाइटिंग किंवा इलेक्ट्रिसिटी आपण जे म्हणतो आणि लाईट्स आणि एलईडी साईन्स ह्या सगळ्यांमध्ये खूप प्रगती झाली. आणि 1900s मध्ये मग ह्या रस्त्यावर मोठे मोठे लाईट्स यायला लागले. आणि ब्रॉडवेचं अजून एक नाव आहे जितेश, ह्या एवढ्या मोठे लाईट्स तिथे लागायला लागले म्हणून त्याला द व्हाईट वे असंही म्हणतात, कारण प्रकाशच हो. एवढा असायचा, रात्री देखील हा. प्रकाश असायचा. म्हणजे आज सुद्धा आपण टाइम्स स्क्वेअरला जातो तर असं वाटतं खरंच हे हे शहर झोपतच नाही, कारण किती हम्म. वाजता जा तू तिथे काही ना काहीतरी सुरू असतंच. आणि जे फेमस साईन्स असतात, एलईडी साईन ज्या बरोबर. ऍडव्हर्टायझिंगच्या, कोका कोला म्हणा किंवा जे काही आहे ते त्या सगळ्या बिल्डिंगवर लागलेल्या दिसतात.
आणि ते हम्म. कधीच झोपत नाही असं असं त्या शहराचे आहे. सो हा. अशा प्रकारे सुरू झालं. आणि आज जर तू म्हटलंस तर ब्रॉडवे म्युझिकल म्हणजे काय, तर तोही देखील एक खरंच इंटरेस्टिंग आहे ते, की कशाला ब्रॉडवे म्युझिकल म्हणायचं. तर जर एखाद्या थिएटरमध्ये 500 पेक्षा जास्त सीट्स असल्या हा तरच हा. त्या थिएटरला ब्रॉडवे म्युझिकल म्हणतात. आणि अच्छा. ओके. 100 म्हणजे 99 पासून 499 पर्यंत सीट्स असल्या तर हम्म. त्या थिएटर्सना ऑफ ब्रॉडवे म्हणतात. आणि जर हो. 90 ओके. पेक्षाही कमी असल्या तर त्याला हा. ऑफ ब्रॉडवे म्हणतात. कारण हो. ओके. अर्थातच जेव्हा तिथे रिअल एस्टेट स्वस्त झालं तेव्हा हा. ही सगळी थिएटर्स इथे बांधली गेली. पण त्यानंतर अच्छा. आपल्याला माहिती आहे न्यूयॉर्कमध्ये जागा किती कमी आहे आणि हळूहळू हम्म. ते थिएटर्स वाढत गेले आणि ते जवळपासच्या दुसऱ्या स्ट्रीट्सवर देखील येत गेले. आणि त्यामुळे आज हम्म. तिकडे सगळीकडेच ही एवढी थिएटर्स दिसतात जिथे टुरिझम हा ब्रॉडवे थिएटर्सना एक सगळ्यात मोठा मी म्हणेन महत्वाचा भाग आहे. कारण हम्म. साधारण 2018-19 मध्ये म्हणजे मी आपल्या पॉडकास्टसाठी जरा माहिती काढत होते, तेव्हा असं पाहिलं की 1.5 कोटी लोकांनी 2018-19 मध्ये जाऊन ब्रॉडवे म्युझिकल्स एन्जॉय केली. एवढी थिएटर्स आज तिथे आहेत. अरे वा. तर तुम्ही हा. गेलात की आणि गंमत म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारची म्युझिकल्स आहेत. सो हम्म. तुम्ही म्हणजे जर मुलांना घेऊन जात असाल तर वेगळी म्युझिकल्स आहेत. तुम्ही प्रौढ असाल तर तुम्हाला वेगळी म्युझिकल्स आहेत. तुम्हाला जर म्युझिकल नाही पण थिएटर बघायचं असेल नुसतं नाटक तर त्याचाही ऑप्शन आहे. मला कधी कधी काही पॉप्युलर आहेत आणि त्याबद्दल आपण बोलूच, जी परत परत पाहायला सुद्धा आवडतात. कारण ती इतकी सुंदर आहेत की परत एकदा आपण ही बघूया असं आपल्याला ते म्युझिकल संपतानाच वाटतं. बरोबर. मॅम, आणि तुम्ही कुठली कुठली म्युझिकल्स पाहिलेत हो तिकडे? जितेश, तुम्हाला सुरुवातीलाचा प्रश्न विचारला होता पण मला हं. थोडंसं वाटलं की ब्रॉडवे म्युझिकल आणि बरोबर. ब्रॉडवे बद्दल थोडं बोलावं. माझं सर्वात फेवरेट जर तू म्हणशील म्युझिकल कुठलं होतं तर ते होतं लायन किंग. लायन हा. किंग ही डिझनीची अच्छा. स्टोरी आपण बघितली आहे सिनेमा म्हणून, म्हणजे एक जे आपण म्हणतो अॅनिमेशन. आणि हम्म. मला नेहमी प्रश्न पडायचा की ते इतकं सुंदर अॅनिमेशन आहे त्याला प्राण्यांना कसं काय हे दाखवणार थिएटरवर. आणि जेव्हा मी तो पाहिला जितेश, तेव्हा दिसलं की आपण खरंच कला ही गोष्टच वेगळी आहे. आणि हा. ज्या सुंदर कॉस्ट्युम्सनी आणि इतक्या सुंदर नाट्यांनी म्हणजे इतक्या सुंदर ऍक्टिंगनी आपण तो लायन किंग एक उभा राहतो की अक्षरशः काटा येतो अंगावर. आणि बऱ्याच वेळा या शोज मध्ये आपल्याला माहिती नसतं आणि हे सगळे ऍक्टर्स आधीच आपल्या सीट्सच्या मध्ये मध्ये येऊन बसलेले असतात. आणि आपण हो. ते बघत अच्छा. असताना एखादं गाणं सुरू झालं की अचानक आपल्या दोन्ही बाजूनी ते ऍक्टर्स धावत येतात आणि पुढे जातात. हो. आणि आपल्याला खरंच एक म्हणजे आपण त्यात पूर्णपणे तल्लीन होतो हो. आणि तो शो पाहता येतो. त्यामुळे लायन किंग मला वाटतं मी कमीत कमी 3 वेळा तरी पाहिलाय. आणि अरे वा. जेव्हा माझी मुलगी सारा लहान होती तेव्हा तिला देखील तो दाखवला आणि मला वाटतं हा हा. परत आम्ही गेलो तर परत तो नक्कीच बघू. हा हा. एवढ्या हल्लीच आम्ही जूनमध्ये जेव्हा लंडनला गेलो तेव्हा आम्ही बघितला मुला रूज. हे म्युझिकल ओके. देखील वा. बघितलं कारण हा तिला हा. नृत्य खूप आवडतं आणि मुला रूज मध्ये बरेच डान्सेस आहेत. हो. त्यात गाणी देखील खूप फेमस गाणी वापरून केलेला हा शो होता. तो देखील बरोबर. मी पाहिलाय. मामा मिया हे देखील आपण पाहिलं की ॲबा हे फेमस हा. जे सिंगर होते त्यांची गाणी वापरून केलेली ती कथा, ती सुद्धा मी ब्रॉडवे म्युझिकल म्हणून पाहिली होती. शिकागो हा. हे दुसरं एक म्युझिकल होतं, ते देखील पाहिलं होतं. पण मागच्या वेळी मी जेव्हा गेले तेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये अल्लादीन पाहिला आणि अच्छा. इतकी मजा आली. म्हणजे मी आणि वीणा गेलो होतो आणि तेव्हा आम्ही दोघींनी अल्लादीन पाहिला. जरी तो आधी मला वाटलं हा लहान मुलांसारखा असेल का? पण हलका-फुलका आणि अतिशय मनोरंजक. कारण अल्लादीन आपल्याला माहिती आहे त्याचं एक जादुई कार्पेट आहे आणि ते बरोबर. मॅजिक कार्पेट घेऊन तो जेव्हा आकाशात उडतो आणि हा हा. थिएटरमध्ये आपल्या डोळ्यासमोर उडताना दिसतो, खूपच मजा वा. वाटते. तसंच एक लहान मुलांसाठी अतिशय सुंदर म्हणजे मेरी पॉपिन्स. हे हा. आम्ही माहिती. केले. राईट. अ, मी साराला घेऊन जेव्हा एकदा बघत होते, तेव्हा आमच्या डोक्यावरून ती उडत आली तिच्या ब्रूमवर, तिच्या झाडूवर हा. आणि वा. इतकी मजा वाटली. सो असे बरेच आहेत जितेश. काही मला तेवढे फार काही आवडले नाही, पण हे काही आहेत जे कधीही बघा,
ज्यांना आपण म्हणू एक एव्हरग्रीन म्युझिकल, जसं तू मगाशी म्हणाला की वेस्ट साईड स्टोरी हे आज सुद्धा तेवढंच रेलेव्हंट वाटतं. तर ह्या कथाच अशा आहेत की त्या कधीही बघा, ती बघायला मजाच येते. काही पॉप्युलर आहेत जी मला नाही पाहता आली, पण खरं तर सारांनी पाहिली आहे. ती म्हणजे हॅरी पॉटरचे दोन्ही शोज. आणि हो. ती तिकीटं कायम बुक्ड असायची आणि ती कधीच अच्छा. नाही बघता आली. त्यामुळे तो एक शो आहे. आणि एवढ्यात मला वाटतं अमेरिकेत सगळ्यात लाँग रनिंग झाला तो म्हणजे हॅमिल्टन, जी अमेरिकेची हा. इंडिपेंडन्सची स्टोरी होती. राईट. शोज, त्याचे थिएटर, त्याचं कॉस्ट्युम आणि अतिशय सुंदर गाजला तो. सो अशा प्रकारे अनेक शोज आहेत जे आपण करता येऊ. म्हणजे आपण 1 तास जरी बोलत बसलो तरी बरोबर. बॉलिवूड बद्दल बोलणं आपल्याला कमी पडेल. अगदी. फारच सुंदर वाटलं ऐकून हे की इतका इमर्सिव्ह एक्सपिरियन्स आहे हा थिएट्रिकल. आणि मला वाटतं आपल्या मंडळींनी पण पुढच्या वेळेला जेव्हा न्यूयॉर्कला जातील तर किती आपली की आपण खूप वेळा खूप असं होतं की बरीच मंडळी एक त्यांना ट्रान्झिट पॉइंट असतो न्यूयॉर्क, तिथून ते बरोबर. दुसरीकडे जात असतात. इंडियावरून पहिलं JFK ला फ्लाय करतात आणि तिथून मग दुसरीकडे जातात. पण मला वाटतं न्यूयॉर्कला राहावं आणि ब्रॉडवे म्युझिकल एक असं आहे की मस्ट एक्सपिरियन्स असं काहीतरी आहे. तो एक्सपिरियन्स नक्कीच घ्यावा. तर मॅम न्यूयॉर्क सिटी बद्दल बोलताना मला इंग्लिश पिक्चर नेहमी आठवतो. हं, त्यातलं जे न्यूयॉर्क गाणं आहे ज्याच्यात हं. श्रीदेवीजी त्यांनी शशी गोडबोलेची भूमिका केली आणि ती पहिल्यांदा त्या जातात अमेरिकेत आणि कशा अचंबित होतात. म्हणजे खरंच तुम्ही म्हणाला तसं जन्नत तक है बाप रे बाप, म्हणजे अगदी स्वर्गापर्यंत जाऊया इतक्या उंच इमारती मॅनहॅटन मध्ये स्पेशली. तर मॅम न्यूयॉर्क सिटी बद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही इतक्या वेळा न्यूयॉर्क सिटीला गेलेलात. न्यूयॉर्क सिटी म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? तिथे न्यूयॉर्क एक तसं जर साईज वाईज पाहिलं तर बराच छोटं आहे. पण करायला जर आपण विचार केला, की एखाद्या हॉलिडेमध्ये आपल्याला काय हवं असतं? आपल्याला हवं असतं भरपूर सुंदर अट्रॅक्शन्स, हम्म. काही गोष्टी बघायला, अनुभव घ्यायला. तुला चांगलं जेवण पाहिजे असतं आणि छान दुकानं असली आणि नुसतं फिरायला देखील एक जागा हवी, असा आपण हम्म. विचार करतो आणि हे सगळं काही न्यूयॉर्कमध्ये आहे. म्हणजे अ, 1 आठवडा जरी आपण न्यूयॉर्कला राहिलो, तरी कदाचित आपण त्याचे सगळे भाग बघता येणार नाही. आपण हम्म. न्यूयॉर्कचा विचार करतो तेव्हा आपण फक्त मॅनहॅटनचा विचार करतो. पण खरं न्यूयॉर्क हे मॅनहॅटनच्या भरपूर पलीकडे आहे आणि मॅनहॅटन सुद्धा डाउनटाउन, मिडटाउन मॅनहॅटन असे त्याचे डिव्हिजन्स होतात. अच्छा. अपर वेस्ट साइड असे बरेच त्याचे हे आहेत. त्याबरोबर अनेक त्याचे बरोज ऑफ न्यूयॉर्क असं म्हणता येईल. म्हणजे क्वीन्स, ब्रुकलिन अशा प्रकारचे वेगवेगळे मॅनहॅटन असे न्यूयॉर्कचे बरोज देखील आहेत. सो आपण जेव्हा जातो म्हणजे ब्रॉन्क्स, ब्रुकलिन, मॅनहॅटन, क्वीन्स आणि स्टॅटन आयलंड हे न्यूयॉर्कचे भाग आहेत. एका वेळेस जाऊन 1-2 दिवसात हे सगळंच बघणं शक्य नाहीये. सो मी म्हणेन, हम्म. की जात आहात तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आधी बघा. पुढच्या वेळी नक्कीच दुसऱ्या गोष्टी जाऊन बघा. जसा ब्रुकलिन ब्रिज जो आहे, तो आपल्याला अनेक हिंदी चित्रपटातून माहिती आहे. शाहरुख खान त्यावर धावत आपल्याला दिसतो आणि आपल्याला बरोबर. वाटतं, "अरे, आपण मॅनहॅटनला गेलो, पण हा ब्रिज का नाही दिसला?" कारण तो ब्रुकलिनमध्ये आहे. आणि हम्म. गेल्या अनेक वर्षात एवढी प्रगती झाली आणि एवढे हे डिस्ट्रिक्ट्स म्हणजे त्यात डेव्हलपमेंट झाली आहे, की आज ब्रुकलिन खरंच एक अट्रॅक्शन आणि तिथे राहायलाही काही हरकत नाही. तिथून आपण मॅनहॅटनला अगदी आरामात येऊ शकतो. पण आपल्याला जर तिथे राहून संध्याकाळी फिरायचं असेल, हार्टमध्ये राहायचं असेल, तर मॅनहॅटनला राहायला हवं. पण मात्र थोडे पैसे जास्त द्यावे लागतात. कारण अर्थातच इथली हॉटेल्स ही जास्त महाग आहेत. जेव्हा मी असं म्हणेन जितेश, एक आपण विंटर आणि क्रिसमस ट्रॅव्हल, कारण 1-2 महिन्यात क्रिसमस येईलच, असं हम्म. एक वेगळं करूया आणि एक समर आणि इतर जे सीझन्स आहेत तेव्हाचं ट्रॅव्हल वेगळं धरूया. सो बरोबर. क्रिसमसला जर जात असू तर रॉकफेलर सेंटर जी प्रसिद्ध बिल्डिंग आहे, त्याच्या खाली सगळ्यात मोठी ती आईस स्केटिंग रिंक असते आणि तिथलं आईस स्केटिंग बघणं किंवा क्रिसमस ॲट द रॉक असं म्हणतात. हा रॉकफेलर हा. सेंटरला प्रेमाने रॉक म्हणतात. ओके. तेही छान आहे. खूप हा हा. अनेक छोटी-छोटी क्रिसमस मार्केट्स दिसतात न्यूयॉर्कमध्ये, ब्रायंट्स पार्कमध्ये, इतर हम्म. पार्क्समध्ये, सेंट्रल पार्कमध्ये. सो हम्म. सेंट्रल पार्क हे अर्थात विंटरमध्ये थोडं ड्राय होतं.
पण तिकडे अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. म्हणजे घोडागाडीची राईड देखील आपण घेऊ शकतो. हम्म, आपण हम्म. जर चाललो तर आपण दिवसभर सेंट्रल पार्क मध्ये चालू शकू. एवढा मोठा तो पार्क अगदी शहराच्या मधोमध आहे. हा हा सो हा. विंटर ट्रॅव्हल जर असेल तर नक्की ते करावं. मला आठवतं आम्ही जेव्हा गेलो तेव्हा विंटरसाठी ब्रुकलिनचे डायकर हाईट्सला क्रिसमस लाईट्सची एक टूर असते. सो ती रात्री हम्म. होते कारण अंधार व्हावा लागतो. आणि इतक्या सुंदर प्रकारे तिथल्या लोकांनी आपली घरं सजवलेली आहेत क्रिसमस लाईट्सनी, की तिथे क्रिसमस कॅरल्स गात असतात. त्या बसमध्ये देखील ऐकायला मिळतात आणि रात्री आपल्याला फिरता येतं आणि ते सगळे रोषणाई कशी केली आहे हे पाहता येतं. त्यामुळे मी म्हणेन न्यूयॉर्क मधलं क्रिसमस हे मॅजिकलच आहे. अर्थात न्यू इयर इन न्यूयॉर्क हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. टाइम्स स्क्वेअरला हे घडतं आणि जो फेमस बॉल ड्रॉप होतो तिथला, हा स्वरॉस्की क्रिस्टल्सनी लावलेला मोठा बॉल आहे आणि तो हम्म. अगदी मिडनाईटला खाली येतो. एक लक्षात ठेवावं मात्र जितेश, तो जर पाहायचा असेल तर बरीच लोक दुपारी 3 वाजेपासून जाऊन तिथे रांग लावतात न्यूयॉर्कच्या त्या टाइम्स स्क्वेअर मध्ये आपली ओके. जागा हे करायला. सो हा हा हा. अशा प्रकारे हे मी म्हणेन क्रिसमस आणि न्यू इयर इन न्यूयॉर्क करता येतं. त्या बरोबर. व्यतिरिक्त स्प्रिंग सीझन म्हण, ऑटम म्हण, समर म्हण, न्यूयॉर्कमध्ये काही ना काहीतरी करायला आहेच आणि बऱ्याच अट्रॅक्शन्स आहेत. मला वाटतं सगळ्यात फेमस म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, जे आपण म्हणतो हम्म. लिबर्टी आयलंडवर असलेली जी बरोबर. स्टॅच्यू आहे. सो काही अट्रॅक्शन्स आहेत जे अनेक वर्ष आपण बघत आलोय आणि हे सगळं तर पाहायला मिळतंच. सो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला नक्कीच भेट द्यावी, कारण ते कसं बांधलं आहे, काय केलं होतं आणि तिथे उभं राहून देखील दोन देशांमधली मैत्री ह्याचं ते प्रतीक बघताना देखील खरंच खूप बरं वाटतं. मॅनहॅटनची टूर तर आपण करतोच. तिथे वॉल स्ट्रीट जे आहे ते जाऊन आपल्याला बघता येतं. फायनान्शियल डिस्ट्रिक्ट आपल्याला पाहता येईल. सेंट्रल पार्कला भेट देता येते. असे अनेक 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 साईट सीइंग आहेत जे आपल्याला न्यूयॉर्कमध्ये करता येतात. बरोबर. मॅम मला वाटतं न्यूयॉर्क सिटी ही सिटी फॉर एव्हरी रिझन अँड एव्हरी सीझन अशी आहे. बरोबर. तुम्ही म्हणाल प्रत्येक सीझन मध्ये एक वेगळं रूप आणि त्याचे डिलाइट्स आहेत या सिटीचे. तर येत्या क्रिसमस आणि न्यू इयर साठी किंवा आता जे सध्या या महिन्यापासून जे सुरू होईल ऑटम सीझन, आपण खूप साऱ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये बघितलं ऑटमचे सुंदर पानांचे कलर्स हे देखील न्यूयॉर्कमध्ये आपल्याला पाहता येतात. आणि क्रिसमस न्यू इयर करिता मला वाटते आपल्या मंडळींना ज्यांना जायचं असेल, पण मला वाटतं त्यांनी आतापासूनच त्याचं प्लॅनिंग करायला हवं नाही का? हो, अं, नक्कीच. हम्म, नक्कीच करायला हवं आणि अर्थात अजूनही US व्हिसा हा पूर्णपणे ओपन झालेला नाहीये. हम्म, पण हम्म, त्यातली एक चांगली गोष्ट आहे, की ज्यांनी आधी व्हिसा घेतलेला आहे त्यांना 10-10 हम्म. वर्षाचा व्हिसा आहे. सो बरोबर. आपल्याला माहिती आहे यावर्षी देखील युरोपचे व्हिसा मिळणं, मॅनपॉवर वगैरे कमी असल्यामुळे किती चॅलेंजिंग होतं. त्यामुळे मी म्हणेन, की जर तुमच्याकडे अमेरिकेचा व्हिसा असला, तर त्याचा वापर करून नक्कीच न्यूयॉर्कला भेट द्यावी आणि हो, क्रिसमस, न्यू इयरच्या वेळेस जर जायचं असेल तर आत्तापासून तयारी करायलाच हवी. तर आपल्याला हवं तसं, आपल्याला पाहिजे तिथे, आपल्याला जे जे काही करायचंय या सगळ्यांना व्यवस्थित आपण भेट देऊ शकतो. बरोबर. मग तुम्ही आता उल्लेख केला कारण न्यूयॉर्कमध्ये इतकं सगळं आहे, कदाचित आपल्या एका पॉडकास्टमध्ये ते सगळं सामावून घेणं देखील शक्य नाहीये आपल्याला. पण काही अगदी ज्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे नॉट टू बी मिस्ड आहेत, जसं म्हणाला तुम्ही टाइम्स स्क्वेअर आहे किंवा हं. रॉकफेलर सेंटर आहे किंवा मग वॉल स्ट्रीट देखील आहे, जे फायनान्शियल हब आहे युएसएचं. आणि ब्रॉडवे ऑफकोर्स आपण ज्याच्याबद्दल बोललो. तसं सेंट्रल पार्क म्हणजे आपण ज्याला लंग्स ऑफ द सिटी म्हणतो बरोबर. ना, लंग्स लंग्स ऑफ न्यूयॉर्क सिटी, तसं ते मधोमध बसलेलं इतकं मोठं पार्क आहे. सेंट्रल पार्क बद्दल बोलताना कारण मला आठवत आहे तुम्ही एकदा फॅमिली हॉलिडेला गेलेला आणि सेंट्रल पार्कच्या अगदी समोर हॉटेलमध्ये तिथे राहिलेला एक 10 एक दिवस मला वाटतं फक्त तिथे सेंट्रल पार्कच्या समोर. तर सेंट्रल पार्कच्या भोवती राहण्याचा आणि सेंट्रल पार्कला व्हिजिट करण्याचा अनुभव कसा आहे आणि या पार्क बद्दल देखील आम्हाला सांगा जरा. हो जितेश, मी तिथे राहिले होते सेंट्रल पार्क जवळ. साधारण हम्म, 1 आठवडा आम्ही होतो तिथे. हम्म. क्रिसमससाठीच गेलो होतो. अ, बरोबर. कुठे राहायचं हे ठरवताना मी म्हणजे खरंच एक चर्चेचा विषय असतो तो आणि त्यात आपल्या फॅमिली बरोबर करताना प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण इतक्या वेळा न्यूयॉर्कला जाऊन सेंट्रल पार्कला अर्ध्या तासाच्या वर मला कधी देता आला नव्हता. म्हणून मी यावेळी ठरवलं होतं, की आपण सेंट्रल पार्कच्या जवळच राहायचं म्हणजे रोज हम्म, हम्म. सकाळी उठून आपण सेंट्रल पार्कमध्ये फिरायला जाऊ शकतो.
तू बरोबर. म्हणालास लंग्स ऑफ द सिटी, आणि जेव्हा आपण जर कधी हेलिकॉप्टर राईड घेतली न्यूयॉर्कची, तर हम्म. दिसतं की मॅनहॅटन हे बेट कसं, न्यूयॉर्क हे बेट म्हणजे मॅनहॅटन आयलंड, आणि त्याच्या दोन्ही बाजूला बिल्डिंग आणि मधोमध 840 एकरचा हा पार्क आहे. हो. म्हणजे इतका 840 मोठा हा एकर. पार्क आहे. आणि जे हम्म. न्यूयॉर्कचे रस्ते आपण बोललो, तर हम्म. 59th to 110th स्ट्रीट ह्याच्यामध्ये जवळजवळ 4 किलोमीटर एवढा हा पार्क आहे. सो हो. अर्थातच जर हा एवढा मोठा पार्क असेल, तर हा. त्यात अनेक गोष्टी ह्या पाहायला देखील असतीलच. बरोबर. त्यात लेक्स आहेत, त्याच्यावर ब्रिज आहे. तिथे हम्म. एक परत आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये वापरलेलं जे फाउंटन आहे, बेथेस्डा फाउंटन, ते देखील हम्म. तिथे पाहायला मिळतं. हा. त्याच्यात क्लिओपेट्राज नीडल ही जवळ आहे. आईस स्केटिंग रिंक आहे. एक झू देखील आहे या पार्कच्या आत. सो हो. आपण जर असं ठरवलं जितेश, तर आपण खूप काही या पार्कमध्ये करू शकतो. जर खूप चालायचं नसेल, तर तिकडे जुन्या स्टाईलच्या अजूनही घोड्यागाडीज आहेत, आणि ते आपल्याला अच्छा. फिरवतात. आणि अर्थात काही हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीचे कुठे काय शूट झाले, कसं फेमस आहे, हे सगळे पॉइंट्स ते दाखवतात आणि फिरवून आणतात. पण स्वतः चालत जाण्यात खरंच खूप आनंद आहे. म्हणजे जर कधी आपण न्यूयॉर्कच्या स्कायस्क्रेपर्सला कंटाळलो आणि असं वाटलं की आपल्याला जरा श्वास घ्यायचा आहे, आपल्याला ग्रीनरी हवी, तर नक्कीच या पार्कमध्ये फिरावं. मी म्हणेन एकदा तरी नक्कीच भेट द्यावी. कदाचित रोज जाणं शक्य होत नाही. त्यात आम्ही विंटरला गेल्यामुळे इतकी थंडी होती की रोज हम्म. काही त्या पार्कमध्ये जाणं जमलं नाही. पण हा. हट्टाने निदान 2 वेळा तरी आम्ही जाऊन तिथे फिरून आलो. आणि थंडीत बरोबर. देखील फिरायला तेवढीच मजा आली. पण अर्थातच जर आपण उन्हाळ्यात किंवा स्प्रिंग किंवा ऑटम सीझनला गेलात, तर आपल्याला जास्त वेळ हा या पार्कमध्ये देता येईल. यावरूनच एक दुसरा विषय की आपल्याला कुठे राहायचंय, म्हणजे जर हम्म. संध्याकाळचे रेस्टॉरंट जास्त हवे असतील, तर एक बरोबर. आणि थोडं इकॉनॉमिकल देखील बघत असू, तर मिडटाऊन मॅनहॅटन हा चांगला भाग आहे. हम्म. डाउनटाउन एरिया हा फायनान्शियल डिस्ट्रिक्ट आणि जनरली कामासाठी, बिझनेससाठी जे लोक जातात हे तिथे राहतात. आणि अच्छा. त्यातूनही जर आपल्याला इतर गोष्टींवर पैसे जास्त खर्च करायचं असेल आणि थोडासा आपल्याला दूर राहणं चालत असेल, जर आपल्याकडे गाडी असेल, आपण जर कोच टूर मधून जात असाल तर, किंवा ट्रेननी प्रवास करत असाल, तर ब्रुकलिन, न्यू जर्सी इथे देखील अगदी आरामात राहून आपण येऊन न्यूयॉर्कचा ला भेट देऊ शकतो आणि बघू शकतो. अच्छा. पण म्हणे न्यूयॉर्कमध्ये मला वाटते खूप सारी नवीन आकर्षणं पण वेळोवेळी ऍड ऑन होत असतात. आणि न्यूयॉर्कचं एक अगदी आयकॉनिक चित्र आपल्याला दिसतं. ते कारण न्यूयॉर्क सिटी मॅनहॅटन जसं एक स्कायस्क्रेपर्सचं शहर आहे. तर जॉन एफ केनेडी एअरपोर्टवर लँड होताना ते पूर्ण स्कायस्क्रेपर्स आपल्याला वरून पाहता येतात. तसं मला वाटतं तिथे ऑब्झर्वेटरीज म्हणून बऱ्याचशा आहेत. टॉप वरून आपल्याला व्ह्यू दिसणाऱ्या, दाखवणाऱ्या आणि बघणाऱ्या. तसं मला वाटतं लेटेस्ट ऍड झालेलं वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी आणि समिट वन व्हॅन्डरबिल्ट हे पण तिथे आता न्यू अट्रॅक्शन ऍड झाले. त्याबद्दल मग थोडक्यात आपल्या मंडळींना सांगाल का? बरोबर म्हणालास तू जितेश, तिथे अनेक स्कायस्क्रेपर्स आहेत आणि हम्म. अर्थातच जर एवढ्या उंच बिल्डिंग असतील तर तिथून रूफटॉप व्ह्यूज किंवा एक ऑब्झर्वेशन डेस्क हे देखील आहेत. म्हणजे एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे, रॉकफेलर सेंटर, ही आपल्याला माहितीच आहे. त्याबरोबर अनेक नवीन ठिकाणंही आली आहेत, ज्याचा तू थोडासा उल्लेख केला आता, की एक वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी आणि 9/11 मेमोरियल आणि म्युझियम, हम्म. जिथे आपले हे होतं, ट्विन टावर्स होते, तिथे 9/11चं मेमोरियल आणि म्युझियम देखील बनलेलं आहे. वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी देखील अतिशय बघण्यासारखी आहे. आणि वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी ही वर्ल्ड ट्रेड सेंटरला आहे. सो आपण जेव्हा तिथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला भेट देतो, तेव्हा नक्कीच तिथे जाता येईल. आणि हम्म. परत मी म्हणेन की आपण कुठल्या वेळेला जातो हे देखील महत्वाचं आहे, आणि किती आधी बुकिंग करतो हे देखील महत्वाचं आहे. सो तिथे म्युझियम आहे आणि वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरीलाही भेट देता येईल. तशीच अमेरिकेतली आणि न्यूयॉर्क मधलं एक नवीन अट्रॅक्शन, लेटेस्ट अट्रॅक्शन, म्हणजे जर काही वर्षांपूर्वी आपण न्यूयॉर्कला गेलो असू तर कदाचित पाहिलं नसेल, ते म्हणजे समिट वन वॉन्डरबिल्ट. सो आता मॅनहॅटन मधली ही सर्वात उंच कमर्शियल स्कायस्क्रेपर असं याला म्हणता येईल, मिडटाऊन मॅनहॅटन मध्ये आहे. आणि जगातल्या 30 सर्वात उंच बिल्डिंग्स मध्ये समिट वन वन वॉन्डर बिल्ड
ह्याचा उल्लेख होतो. म्हणजे ह्याची हाईट आहे 1401 फूट एवढी उंच आहे ही. आणि अच्छा. अर्थातच इथे खूप काही बघायला आहे. आपण दिवसा जाऊ शकतो, रात्री देखील आपण जाऊन एक झगमगतं न्यूयॉर्क इथून बघू शकतो. आणि इकडे परत इमर्सिव्ह आर्ट एक्सपिरियन्सेस आहेत. आणि कधी कधी आपण जेव्हा पाहतो तेव्हा वाटतं कसं बरं ह्यांनी बांधलं असेल, कसं काय हे केलेलं असेल. सो इथला जो एलिव्हेटर सिस्टीम आहे ना, त्याला समिट्स असेंड म्हणतात. आणि हा जगातला एक रॅक अँड पिनियन सिस्टीम जी आहे एलिव्हेटरची, त्यातलं जगातलं सगळ्यात उंच हायेस्ट एलिव्हेटर सिस्टीम असंही म्हणता येईल. आणि ओके. 90 स्क्वेअर फीट एवढी मोठी असलेली हे जगातले काही सर्वात मोठे ग्लास फ्लोर एलिव्हेटर्स आहेत. सो ओ. त्याचा फ्लोर ओके. पूर्ण ग्लासचा आहे. सो नक्की अच्छा. त्यासाठी सुद्धा बघायला मजा येते. मागच्या हम्म. वेळी मी जेव्हा न्यूयॉर्कला गेले तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं बघून, की कधी-कधी एखाद्या शहरात काही गोष्टी आधी बांधलेल्या असतात, ज्याचा पुढे जाऊन उपयोग होत नाही. पण जेव्हा ह्यांनाच रिफ्रेश केलं जातं, तेव्हा एक शहराला नवीन जान येते. आणि तसंच हे न्यूयॉर्कला घडलेलं नवीन अट्रॅक्शन म्हणजे द हाय लाईन. तर हाय लाईन काय होतं, हा जुना रेल्वेचा ट्रॅक होता आणि तो वापरला जायचा नाही. पण हा आता हा. तिथे त्यांनी त्याच्यावर अख्खं मोठं गार्डन आणि वॉकिंग ट्रॅक केलंय. आणि जी अच्छा. शहराची गरज असते, एक हम्म. म्हणजे प्लांट्स असायची. सो तिथे गार्डन हम्म. आहे आणि चक्क तुम्ही तिथे चालायला किंवा धावायला जाऊ शकता. सो हायलाईन देखील एक बघण्यासारखं आहे. आणि अच्छा. डाउनटाउन न्यूयॉर्कला जेव्हा तुम्ही भेट देता आणि समिट वॉन वंडरबिल्ट वगैरे, तेव्हा आरामात हायलाईनवर फिरू शकता. आपण स्टेप्स आहेत वर, तिथे मध्ये मध्ये बऱ्याच प्रकारचे आर्ट आणि स्टॅच्यूज देखील लावलेले आहेत. आणि मला वाटतं व्हिजिटर्स काय, पण न्यूयॉर्क मधले राहणारे लोक देखील यासाठी अगदीच म्हणजे धन्यवाद देतात, की असं काही आज न्यूयॉर्क सिटीमध्ये बांधलेलं आहे. हो. तर मॅम, आपण ह्या पॉडकास्टमध्ये न्यूयॉर्कची खूप सारे खूप साऱ्या गोष्टींबद्दल बोललोय. आपण स्टार्ट केलं ब्रॉडवे पासून, मग न्यूयॉर्कचं साईट सीइंग, राहण्याची कोणती कोणती ठिकाणं आहेत, वेगवेगळ्या सीझन्स मध्ये कसं जाऊ, कुठे आपण केव्हा केव्हा जाऊ शकतो वर्षातून, ती त्या त्यावेळीची आकर्षणं काय असतात. आता मॅम, या पॉडकास्टच्या शेवटी मला तुम्हाला विचारायचं आहे की ते खाण्यापिण्याबद्दल न्यूयॉर्कमध्ये, की खाण्यापिण्याची कशी काय सोय असते तिथे, आणि तुम्हाला न्यूयॉर्क मधली कुठली डिश सगळ्यात जास्त आवडते, ती तुम्ही आवर्जून खाता प्रत्येक वेळेला. जितेश, आपण न्यूयॉर्क बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांना म्युझियम्स आवडतात किंवा एक हिस्ट्री बद्दल, आर्ट बद्दल, सायन्स बद्दल अधिक माहिती घ्यायला आवडते, त्यांनी जरूर न्यूयॉर्कमध्ये राहून म्युझियम्सची भेट द्यावी. म्हणजे ते मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट मोमा असो, किंवा अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री असो, मेट्रोपॉलिटन म्युझियम असो ज्याला मेट म्हणतात, किंवा ग्युगनहाइम म्युझियम, ज्याचं तर त्याचं आर्किटेक्चर किंवा ती बिल्डिंग देखील नुसती बघायला खूप सुंदर वाटते. अशा प्रकारचे अनेक म्युझियम, स्पाय म्युझियम देखील न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यामुळे असे अच्छा. अनेक म्युझियम्स देखील आपण इथे भेट देऊ शकतो. हा हा. आपण क्रूज घेऊन संध्याकाळच्या बोटी आणि क्रुझिंग आपण करू शकतो इथे. अर्थात लिबर्टीला आयलंडला जेव्हा आपण जातो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायला, आपण क्रूझनीच जातो. पण एक सनसेट क्रूज, सनसेट यॉट्स, हेलिकॉप्टर राईड्स, असे अनेक प्रकार आणि अनेक टूर्स घेऊ शकतो. इथल्या शॉपिंग मॉल्समध्ये आपण पर्सनल शॉपर ते देखील फ्री, हे देखील घेऊन आपण शॉपिंग हा. करू शकतो. सो अच्छा. अनेक प्रकारच्या गोष्टी न्यूयॉर्कमध्ये करता येतात. तू मला विचारलं फूडचं काय, तर न्यूयॉर्कमध्ये जगभरातून जे काय तुला चाखायचं असेल असं सर्व प्रकारची रेस्टॉरंट ही न्यूयॉर्कमध्ये आहेत. म्हणजे न्यूयॉर्कची फूड लिस्ट किंवा रेस्टॉरंट लिस्ट करायला गेले तर कमीत कमी 50-60 रेस्टॉरंट तर कमीत कमी होतील, ज्या सगळ्यांचं रेटिंग देखील सुंदर आहे. आणि रोज जरी आपण एक 3-4 वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो तरी ही हम्म. लिस्ट कंप्लीट होऊ शकत नाही. हा. न्यूयॉर्कमध्ये अनेक फूड टूर्स देखील आहेत. म्हणजे इथलं अच्छा. चायना टाउन आणि लिटिल इटली ही जी ठिकाणं आहेत, तिथे बऱ्याचशा फूड टूर्स चालत आपण जाऊन वेगवेगळे हे टेस्ट करू शकतो. पण माझ्यासाठी न्यूयॉर्कच्या 2 स्ट्रीट फूड जर आपण म्हटलं, कारण अनेक हम्म. प्रकारचे मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्स, सुंदर रेस्टॉरंट, सगळ्या प्रकारची रेस्टॉरंट्स इथे मिळतात. पण हम्म. आपण स्ट्रीट फूड बद्दल बोलूया. म्हणजे जसं आपण मुंबईत वडापाव किंवा चाट खावं कोणी आल्यावर हम्म. असं म्हणतो, तसं न्यूयॉर्कमध्ये एक म्हणजे इथला हॉटडॉग.
हा एकदा ओके. टेस्ट करावा. अर्थात हा नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी आहे, कारण एक सॉसेज एका लांब ब्रेड मध्ये घालून त्याच्यावर मस्टर्ड घालून हॉटडॉग हे सगळीकडे मिळतं आणि हे स्ट्रीट फूड आहे. सो ते एक नक्कीच बघण्यासारखं आहे. पण मला आवडतं ते आहे बेगल. आणि बेगल हा. म्हणजे गोल प्रकारचा ब्रेड असतो ज्याच्यावर वरून तीळ लावलेले असतात आणि त्यात कधी व्हेजिटेरियन देखील असतं, क्रीम चीज लावलेलं, किंवा सॅल्मन फिश आणि क्रीम चीज असं देखील हे बेगल मिळतं. आणि ही बेगल घ्यायला लिटल इटली एरियामध्ये जर सकाळी सकाळी गेलं तर फ्रेशली बेक्ड ही बेगल्स मिळतात. आणि हातात एक कॉफीचा कप घेऊन बहुतेक हम्म. अमेरिकन्स दिसतात आणि थोडासा आपण देखील एक लोकल लोकांसारखा अनुभव इथे हे बेगल्स आणि हे घेऊ शकतो. अगदी. मॅम, खूप छान वाटलं या पॉडकास्ट मध्ये न्यूयॉर्क बद्दल बोलताना. अक्षरशः आपण बोललो तसं न्यूयॉर्क एका पॉडकास्ट मध्ये सामावणारं नाहीये, इतकं प्रचंड मोठं आणि सुंदर शहर आहे. पण मी मला वाटतं आपल्या मंडळींना सगळ्यांना हेच सांगू इच्छेन की आपली मंडळी जेव्हा केव्हा युएसला जात आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी व्हिसा आहे, ते त्यांच्या फॅमिलीला भेटायला, फ्रेंड्सना भेटायला, जरी इंटिरियर्स मध्ये डकोटा असो, टेक्सास असो, ह्युस्टन असो, तिथे जात असतील किंवा अगदी वेस्ट कोस्टला देखील, पण न्यूयॉर्कला त्यांनी नक्कीच भेट द्यावी आणि काही दिवस न्यूयॉर्कमध्ये स्पेंड करावे. मंडळी, न्यूयॉर्कमध्ये पाहण्यासाठी, एक्सपिरियन्स करण्यासाठी इतकं सगळं आहे. आपण जे सुनीला मॅमनी आपल्याला आता सांगितलं, शेअर केलं, त्यांचे एनेक्डोट्स, त्यांचे रेकमेंडेशन्स, नक्कीच तुम्ही त्याचा अनुभव घ्या. आता मॅम, जाता जाता तुम्ही आपल्या मंडळींना काय सांगा? हो जितेश, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण खास करून जर न्यूयॉर्क बघायला जात असलो तर जरूर या सगळ्याचा आस्वाद घ्या. आणि जरी आपण पुढे कुठेतरी आपल्या नातेवाईकांकडे जात असलो, म्हणजे अमेरिकेत असेल किंवा मे बी आपण मेक्सिको किंवा साऊथ अमेरिका या सगळ्या ठिकाणांना देखील भेट देत असलो, तरी बरीचशी फ्लाईट कनेक्शन म्हणजे भारतातून आपण पाहिली तर ही सगळी आधी न्यूयॉर्कला पोहोचतात. सो हम्म. जरूर म्हणजे जास्त दिवस नसले तरी 1-2 दिवसांचा तरी ब्रेक घ्या. आणि न्यूयॉर्कमध्ये काय काय नवीन झालंय, कुठले अट्रॅक्शन्स आहेत, काही नवीन फूड आयटम आहे का, नवीन रेस्टॉरंट्स आहेत, नवीन थिएटर हम्म. शोज आहेत, हाय लाईन, समिट वन, वॉन्डरबिल्ड या प्रकारची नवीन अट्रॅक्शन्स आहेत. काही गोष्टी आधी करायच्या राहून गेल्या किंवा नुसतं शॉपिंग देखील करायचं असेल तरी न्यूयॉर्क हे एक अतिशय सुंदर शहर आहे. अर्थातच ते मुंबई सारखंच तिथे गर्दी आहे, पण त्याच्याच बरोबर हाय एनर्जी अशी आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचा पुरेपूर म्हणजे अनुभव घ्या. कुठलंही सीझन असो, न्यूयॉर्कमध्ये काही ना काहीतरी करायला मिळतंच. सो 100% मला वाटतं जर एखादा सिटी ब्रेक हवा असेल तरी न्यूयॉर्क हे नंबर 1 डेस्टिनेशन आहे आणि आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. ज्यांनी घेतला बरोबर. नसेल त्यांनी तो जरूर घ्यावा. जितेश, आज तुझ्याबरोबर न्यूयॉर्क बद्दल, ब्रॉडवे बद्दल आणि म्युझिकल्स बद्दल आणि न्यूयॉर्क मधल्या इतर आकर्षणाबद्दल बोलताना खूप मजा आली. असंच आपण पुढच्या ट्रॅव्हल कट्ट्याच्या भागात देखील एखाद्या देशाबद्दल, एखाद्या शहराबद्दल किंवा एखाद्या अनुभवाबद्दल अजून काही गप्पा मारणार आहोत. सो मंडळी, आज इथेच थांबूया अँड वी विल सी यू सून अगेन. तोपर्यंत बाय बाय.